Welcome to my channel Learn Easy with Pooja -12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत थर्ड स्टँडर्डच्या इंग्लिश टेक्स्टबुकमधील 1.1 पोम रेन इन समर. आता या पोममध्ये रेन आल्यानंतर कसं वातावरण छान होतं, कसं आनंद वाटतो आपल्याला, त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इथे बघा मुलांनो, काही पिक्चर्स दिले आहेत. लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर्स, आयडेंटिफाय देम अँड से समथिंग अबाउट देम. आता या पिक्चर्स सगळ्यांनी बघितलेलेच असतील. तर हे कधी वापरायचे, आपण कधी वापरतो? बघा इथे रेनकोट आहे. रेनकोट कधी वापरतो? रेनी सीझनमध्ये. सनग्लासेस आहे. सनग्लासेस कधी वापरतो आपण? समर सीझनमध्ये. स्वेटर आहे. स्वेटर कधी वापरतो आपण? तर विंटर सीझनमध्ये. तर ह्या बाकीच्या गोष्टी आपण कधी वापरतो हे तुम्ही कमेंटमध्ये लिहा बरं का मुलांनो. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा. चला तर आता आपण पोमचं एक्सप्लेनेशन बघूया. हाऊ ब्युटिफुल इज द रेन आफ्टर द डस्ट अँड हीट इन द नॅरो लेन. हाऊ ब्युटिफुल इज द रेन. आता बघा पाऊस आल्यावर किती छान वाटतं, बघ एकदम प्रसन्न वातावरण होतं. आता डस्ट आणि हीट, इथे मी काही मीनिंग लिहिले आहेत. डस्ट म्हणजे धूळ, हीट म्हणजे गरमी. आता डस्ट धूळ बघा, उन्हाळा असतो, एकदम गरमी होत असते. यावर्षी तर खूपच गरमी झाली होती. मग सगळ्या गरमीने आपण इतके कंटाळलेलो असतो की आपल्याला असं वाटत होतं की नाही पाऊस पडावा बरोबर असं वाटतं. मग त्या डस्ट आणि हीट नंतर सगळ्या गरमी अशा कंटाळवाण्या वातावरणात जेव्हा पाऊस येतो तेव्हा वातावरण इतकं छान आणि प्रसन्न होऊन जातं. नॅरो लेन म्हणजे आपल्या गल्ल्या असतात बघा, अरुंद अशा छोट्या छोट्या गल्ल्या. पाऊस पडल्यावर त्या गल्ल्यांमध्ये, रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी वाहत असतं बरोबर. आणि हे सगळं वातावरण आपल्याला काय असतं, एकदम सुंदर वाटत असतं. हाऊ इट क्लॅटर्स अलॉंग द रूफ्स लाईक द ट्रॅम्प ऑफ होप्स. हाऊ इट गशीस अँड स्ट्रगल्स आउट फ्रॉम द थ्रोट ऑफ द ओव्हरफ्लोईंग स्पाउट. आता इथे बघा काही मिनिंग्स आहेत. क्लॅटर्स म्हणजे खडखड असा आवाज करणे. रूप्स म्हणजे छप्पर. हुप्स म्हणजे घोड्याचे खूर. गशेस म्हणजे जोरात वाहणे. स्पाउट म्हणजे छतावरील पाण्याचा नळ. आता बघा, आता क्लॅटर्स म्हणजे बघा आपल्या छतावर जेव्हा जोरात पाऊस येतो बरोबर, तेव्हा कसा आवाज येतो, खडखड किंवा टपटप टपटप. त्यांनी काय सांगितले, घोडा जेव्हा धावतो बघा तेव्हा त्याच्या पायांचा कसा आवाज येतो, आपण कसा आवाज करतो, टपटप टपटप. तसा टपोरे टपोरे थेंब जेव्हा आपल्या छतावर पडतात की नाही, मग तसाच आपल्या रूफवर कसा आवाज येतो, टपटप टपटप असा आवाज येत असतो बरोबर. आणि ते पाणी, जे पाणी सगळं वाहत असतं ते एकदम जोरामध्ये खाली वाहत असतं बरोबर. आणि बघा आपल्या टेरेसवर किंवा छतावर एक असा पाईप लावलेला असतो की सगळं पाणी येतं, त्या पाईपमध्ये गोळा होतं आणि त्या पाईपमधूनच एका साईडने वाहतं असं असतं. मग त्यांनी काय सांगितलं की ते पाणी काय आहे, थ्रोट ऑफ द ओव्हरफ्लोईंग स्पाउट. म्हणजे त्या छतावरील जो पाण्याचा नळ आहे तो एक प्रकारे आपल्याला नळासारखाच दिसतो, कारण त्याच्या एका बाजूनी पूर्ण काय होतं, जोरामध्ये पाणी वाहत असतं. Across the window pane, it pours and swift and wide with a muddy tide. Like a river down the gutter roars the rain, the welcome rain. आता बघा इथे विंडो पेन म्हणजे खिडकीची काच. मडी टाईड म्हणजे चिखलयुक्त पाण्याचा प्रवाह. गटर म्हणजे गटार. रोड्स म्हणजे गर्जना. आता जेव्हा भरपूर जोरात पाऊस येतो तेव्हा भरपूर बघा वारं पण येतं. पाऊस इकडे तिकडे उलटा सुलटा पडत असतो, कोणत्याही दिशेने पडत असतो. मग तो पाऊस पडत असताना तो काय होतं, वारा आल्यामुळे आपल्या काचेवर सुद्धा पडतो बरोबर. त्याच्यानंतर आता बघा मुलांना, इथे एक सेकंड नंबरचा क्वेश्चन दिला आहे. ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट 5 सेंटेन्स ऑन इट. बघा इथे पिक्चर दिलेलं आहे, रेनी सीझनचंच आहे. काही मुलं खेळत आहेत बरोबर, त्याच्यावर आपल्याला 5 लाईन्स लिहायच्या आहेत. मी तुमच्यासाठी इथे 5 लाईन्स लिहिल्यात, त्या मी तुम्हाला रीड करून दाखवते आणि तुम्हाला हवा असेल तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. इट इज रेनिंग. द चिल्ड्रन आर प्लेइंग इन द रेन. रिया हॅज अन अम्ब्रेला. जॉन इज फ्लोटिंग अ पेपर बोट इन द वॉटर. जॉन, रौनक, रिया, जुही, स्वराज अँड अमन आर एक्साइटेड अँड हॅपी. दिसत आहेत की नाही बघा, रिया आहे इकडे, तिच्याकडे अम्ब्रेला आहे. जॉन काय करतो, पेपर बोट सोडतोय की नाही पाण्यामध्ये, आणि सगळे किती एक्साइटेड आहेत बरोबर आणि हॅपी आहेत. आता बघा इथे सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला. थर्ड क्वेश्चन, राईट डाऊन वर्ड्स रिलेटेड टू रेन फ्रॉम द पिक्चर.
आता या पिक्चरमध्ये रेनबद्दल काही वर्ड्स त्यांनी आपल्याला सांगितले आहेत लिहायला. तर मी इथे काही वर्ड्स तुम्हाला लिहून दाखवले आहेत. ते बघा, रेन आहे, अम्ब्रेला आहे, पडल आहे, पेपर बोट, फ्रॉग, वेट ग्राउंड, ग्रीन ग्रास. दिसते की नाही हे सगळं आपल्याला? तर याची लिस्ट अजून तुम्हाला काही दिसत असेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने ही लिस्ट बनवू शकता. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स. बरोबर, फिलिंग द ब्लँक्स पण दिलेले आहेत. तर ते सुद्धा चार्ट मी तुमच्यासाठी इथे बनवलेला आहे. हे बघा मुलांनो, हा पिक्चर बघायचा आहे. इथे दिलंय, हॅलो एव्हरीवन. आता इथे डॅश होता, बरोबर, ॲम स्वराज. आता जेव्हा ॲम असतो तेव्हा आपण नेहमी काय लिहितो? आय एम स्वराज, बरोबर. मग हा स्वराज काय बोलत आहे की मी स्वराज आहे. तुम्हाला चित्र दिसतंय? येस, हां. तर तो काय बोलतोय की मी स्वराज आहे. नंतर इथे पण एक फिल इन द ब्लँक्स दिली होती, डॅश दिला होता. डॅश इज अमन अँड डॅश इज जुही. आता अमन हा काय आहे? बघा, अमन हा बॉय आहे. मग बॉयला आपण काय लावतो? बॉयला आपण कधी पण ही बोलतो की नाही? मग ही. आणि मग जुही कुठे? बघा, जुही इकडे आहे. मग जुहीसाठी आपण काय लावतो? गर्ल असेल तर शी. मग काय आपण लिहिणार आहे? ही इज अमन अँड शी इज अ जुही. आता बघा, अजून एक डॅश आहे, डॅश आर प्लेइंग इन द रेन. आता स्वराज स्वतः बोलत आहे. जेव्हा आपण स्वतः बोलतो आणि बरेच जण असतो तेव्हा आपण काय यूज करतो बरं बोलताना? वी म्हणजे आपण सगळे. बघा, सगळेजण आहेत ना, मग तो बोलतोय वी. डॅश आर प्लेइंग विथ मी. आता स्वराज बोलतो की ते माझ्याबरोबर खेळत आहेत. माझ्याबरोबर खेळत आहेत. तर कोण खेळत आहेत? तर बरेच जण आहेत, म्हणून तो काय बोलतोय? दे. मग दे आर प्लेइंग विथ मी. मग बघा, डॅश हॅज अन अम्ब्रेला. अम्ब्रेला कोणाकडे दिसते? बघा इथे रियाकडे आहे की नाही? म्हणायचं रिया हॅज अन अम्ब्रेला. आता बघा, अजून पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला? बघा, रीड द पोम अँड मेक अ लिस्ट ऑफ रायमिंग वर्ड्स. आता रायमिंग वर्ड्स तर आपल्याला माहितीच असतात आणि आपल्याला आवडतात पण. त्यासाठी मी तुम्हाला परत इकडे पोम दाखवते, ठीक आहे? बघा, पहिला काय लिहिला आहे मी? रेन लेन, ठीक आहे, रेन लेन. मग काय दिसतोय आपल्याला इथे? रूप्स हुप्स. बघा, रूप्स हुप्स, ठीक आहे. त्याच्यानंतर आउट स्पाउट आहे की नाही? त्याच्यानंतर पुढे पॉर्स रोर्स आहे. मग वाईट टाईप. अशी मी लिस्ट बनवलेली आहे मुलांनो. बघा, तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढचा लास्ट क्वेश्चन आहे आपला, बघूया. फाइंड द अपोजिट वर्ड्स फॉर गिवन वर्ड्स फ्रॉम द पोम. आता काही वर्ड्स दिले आहेत, त्याचे अपोजिट वर्ड आपल्याला सांगायचे आहेत. त्याचेच मी तुम्हाला आन्सर लिहून दिले आहेत. बघा, पोममध्ये दिला आहे इकडे बघा. ब्रॉडचा अपोजिट काय असतो? नॅरो. ब्रॉड म्हणजे खूप असा रुंद आणि नॅरो म्हणजे कसा? अरुंद. अगली म्हणजे कुरूप आणि ब्युटिफुल म्हणजे सुंदर. स्लो म्हणजे एकदम हळूहळू. फास्ट हा त्याचा अपोजिट आहे. कोल्ड म्हणजे थंड. हॉट म्हणजे गरम. असे हे त्याचे अपोजिट्स वर्ड्स आहेत. तर अशा तऱ्हेने आपण ही पोम पण बघितली आहे आणि याच्यावरची एक्सरसाइज पण बघितली आहे. सगळे क्वेश्चन बघितले आहे. मला असं वाटतं की तुम्हाला पोमसुद्धा आणि त्याचे क्वेश्चनसुद्धा छानपैकी समजले असतील. तर अशा तऱ्हेने तुम्ही ही पोम 2 वेळा रीड करायची आहे. ओके. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायला तर अजिबात विसरायचं नाही आहे. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. टेक केअर अँड बाय बाय.